Hello friends, the title of the poem, first point, the title of the poem indicates that the poet is talking about the routine of his father. म्हणजे कवितेची आपण जे टायटल आहे ते वाचल्या लक्षात येतं की काहीतरी रूटीनबद्दल ही कविता आपल्याला सांगणार आहे. इट ऑल्सो इंडिकेट्स दॅट द पोएट इज अबाउट टू डिस्क्राईब द इव्हेंट इन द डिटेल. आणि अजून आपल्याला लक्षात येतं की जो काही इव्हेंट घडणार आहे आता तो इव्हेंट अत्यंत डिटेली म्हणजे विस्तृतपणे कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि होतंही तसंच अत्यंत डिटेलमध्ये आणि खूप मायन्यूटली खूप छान निरीक्षण करून कवीने आपल्या वडिलांचं रूटीन त्या ठिकाणी रूटीनचं वर्णन केलेलं आहे. पोएट, सेकंड पॉईंट, दिलीप चित्रे इज वेल नोन इंडियन पोएट हू राईट्स इन इंग्लिश ॲज वेल. म्हणजे काय की इंडियन कवी तर आहेतच, त्यांनी मराठीतून तर कविता लिहिलेल्याच आहेत. त्यांचा तो एकूण कविता नावाचा संग्रह आहे, कविता संग्रह, त्याला साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड मिळालेला आहे. आपण बघितलं सुरुवातीला ते दिलेलं आहे कवितेच्या माहितीमध्ये. तर त्या व्यतिरिक्त ते इंग्लिशमध्ये सुद्धा कविता लिहितात. हिज थीम्स आर रिमार्केबल. त्यांच्या ज्या विषय असतात ना कवितेचे ते अत्यंत म्हणजे लक्षणीय असतात. ही मोस्टली राईट्स अबाउट द एलिनेशन, इस्ट्रेंजमेंट अँड डेथ. कोणते विषय आहेत त्यांच्या कवितेंचे? तर त्यात पहिलं शब्द आला एलिनेशन, म्हणजे जो व्यक्ती, लोनलीनेस हा जो प्रकार आहे म्हणजे अलग थलग पडणारा व्यक्ती. इस्ट्रेंजमेंट त्याचाच दुसरा शब्द आहे तो त्याच्यासाठीच. आणि मृत्यू या विषयावर पण त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कविता बऱ्यापैकी प्रभावी आहेत. प्रेझेंट पोयम इज बेस्ड ऑन द थीम ऑफ एलिनेशन अँड इस्ट्रेंजमेंट. आत्ताची जी कविता आपण अभ्यासली ती कवितासुद्धा याच विषयावर अनुसरून लिहिलेली त्यांनी. आणि तो विषय आहे की जे विलगीकरण झालेले, माणसाचं सेपरेशन झालेलं, जो मानवी संबंधांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, एकाला दुसऱ्यासोबत गरज नाही, एकाला दुसऱ्याची गरज नाही, त्या विषयावरच ही कविता आहे. पोयमबद्दल बघू. पुढचा पॉईंट, पोयम. दिस पोयम एक्सप्रेसेस द थीम ऑफ सेपरेशन. काय सांगते कविता तेच आपल्याला पुन्हा डिटेलमध्ये सांगायचं या ठिकाणी की सेपरेशन या विषयावर ही कविता लिहिलेली आहे. अँड जनरेशन गॅप. आणि जे जनरेशन गॅप म्हणजे दोन पिढ्यांमधील अंतर या कवितेत कोणतं दाखवलेलं ते? बिटवीन फादर अँड चिल्ड्रन, मुलांमधलं आणि वडिलांमधलं जे जनरेशन गॅप आहे, पिढ्यांमधलं जे अंतर आहे, दोघंही कुठंतरी एकमेकांना समजून घ्यायला कमी पडत असावेत, त्याचमुळे हे घडलेलं असावं, असाही या कवितेचा एक विषय आहे. द पोएट हॅज यूज्ड विविड व्हिज्युअल्स टू एक्सप्रेस द थीम. म्हणजे काय, खूप सुंदर इमेजरी वापरलेली. त्या इमेजरी म्हणजे काय, व्हिज्युअल इमेजरी म्हणजे काय, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करणारे इमेजरी त्या ठिकाणी. म्हणजे येलो लाईट, लगेच आपल्याला ते डोळ्यासमोर आलं की रेल्वेमध्ये सायंकाळच्या वेळेस कशी ती गर्दी असते आणि त्या गर्दीत कसं येलो लाईट असतं, याला आपण म्हणतो व्हिज्युअल इमेजरीज. तर त्या व्हिज्युअल इमेजरीजचा खूप छानपणे वापर केलेला आहे या थीमचं स्पष्टीकरण करण्यासाठी. इट डेपिक्ट्स द पॅथेटिक लोनलीनेस ऑफ द फादर हू इज डिनाईड बेसिक नीड्स. या कवितेने काय केलेलं आहे की अत्यंत दुःखी दुर्दैवी व्यक्तीचं जो लोनलीनेस म्हणजे एकांतपणा आहे, एकांतपणा, येस, की ज्याला सतत एकांतात राहावं लागतं आहे, कोणी बोलण्यासाठी नाही येते त्याच्याकडे, आणि साध्या त्याच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्यासुद्धा कोणी पूर्ण करत नाही, त्याच्या घरातले मेंबर्स. अशा या अत्यंत नाजूक विषयावर ही कविता अवलंबून आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे थीम. काय थीम? जवळजवळ तोच प्रकार या ठिकाणी रिपीट होणार आहे जे मी आतापर्यंत सांगितलं. द थीम ऑफ द पोयम इज ॲन एक्सपिरियन्स ऑफ ॲन एजेड मॅन. काय आहे, कोणता एक्सपिरियन्स या ठिकाणी आलेला आहे? तर एका वयस्कर गृहस्थाचा अनुभव म्हणजेच या कवितेची थीम आहे. तो अनुभव कसा आहे, थोडासा विदारक आहे, आपल्या मनाला वेदना देणारा आहे. द पोयम फोकसेस ऑन हिज एक्सपिरियन्स ऑफ एलिनेशन. काय आहे ते दुःख? ते दुःख आहे की एकटं पडणं. द पोयम फोकसेस ऑन हिज एक्सपिरियन्स ऑफ एलिनेशन. त्याचा जो अनुभव आहे एकटं पडण्याचा, त्याच्याबद्दल ही कविता आहे. त्या एलिनेशनला अजून एक कोणता शब्द आहे? एस्ट्रेंजमेंट. हा शब्द महत्त्वाचा आहे कारण ही थीम आहे कवितेची. द पोयम ऑल्सो डील्स विथ द मिझरीज ऑफ एल्डरली पीपल इन बिग सिटीज. म्हणजे मोठमोठाली शहरं असतात, त्या शहरांमध्ये हे जे वयस्कर लोक असतात यांची दुःख आहे ना, ती दुःख म्हणजे फार
एक विचार करणारी गोष्ट असते आणि त्या दुःखाच्या विषयावरच ही कविता बेतलेली आहे. हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. आता दुःख कोणतं बघितलं आपण, म्हणजे त्या व्यक्तीला काही महत्त्वच नाही, फक्त गर्दीमधला तो एक आहे. गर्दी त्याला रेल्वेमध्ये घेऊन जाते, गर्दी त्याला रेल्वेमधून खाली उतरवते आणि घरी गेल्यावर साधा त्याला कोणी चहा किंवा शिळं झालेलं अन्न कोणी गरम करून देत नाही. हे ती मिझरी झाली, हे ते दुःख झालं. द पोएट टॉक्स अबाउट द लोनलीनेस ऑफ हिज फादर फ्रॉम द मॅनमेड वर्ल्ड. आणि हे लोनलीनेस कुठून आलं? माणसानेच बनवलेलं जे जग आहे त्या जगानेच एखाद्या व्यक्तीला काय केलेलं आहे, वेगळं पाडलेलं आहे. हे ती थीम आहे कवितेची. त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे स्टाईल. दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. कुठल्याही प्रकारचं रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम नाही आहे कवितेला. लेंग्थ ऑफ द लाईन्स इज अनइवन. म्हणजे ज्या कवितेच्या ओळींची जी लेंग्थ आहे ती अशी समान नाही. बऱ्याच वेळा कवितांच्या ज्या ओळी असतात त्या अशा समान लेवलला असतात, तसं काही नाही. द पोएम इज नॉट डिवायडेड इन स्टांजा पॅटर्न. म्हणजे कवितेला स्टांजा पॅटर्न नाही दिसत आपल्याला. सलग एकामागे दुसरी, दुसऱ्यामागे तिसरी अशा ओळी येत जातात आणि ते चित्रण होत जातं. अख्खी कविता एकच स्टांजा होतं, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्टांजा पॅटर्न नाही आहे, ही विशेष अशी स्टाईल आहे या कवितेची. आणि बऱ्याच कविता अशा असतात, छोट्या कविता ज्या असतात त्या बऱ्यापैकी कवी मंडळी अशा कविता लिहित असते. द पोएम इज ऑफ 24 लाईन्स. आणि म्हणजे एक प्रकारे हा एकच स्टांजा किती ओळींचा झाला? 24 लाईनचा झाला. इट्स रिटन इन अ सिम्पल लँग्वेज. फार अवघड भाषा नाही आहे. एक तो नवीन शब्द जो आला आपला, ज्याच्यातून एक थीम व्यक्त होते, दॅट इज इस्ट्रेंजमेंट. तर हा शब्द बोलायलासुद्धा अवघड जातो. प्रत्येक वेळा बोलताना खूप हैराण होऊन जातो आहे आपण. तर हा शब्द एक वेगळा आलेला आहे, बाकी कविता सोपी आहे. द पोएम हॅज पिक्चरस क्वालिटी. कवितेला कोणत्या क्वालिटीमध्ये आपण बघतो, कोणत्या क्वालिटी, वैशिष्ट्य काय क्वालिटीचं, तर पिक्चर्स म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहत आहेत. अशी जी इमेजरी ना, व्हिज्युअल इमेजरी, ती मोठ्या प्रमाणात आहे. व्हिज्युअल इमेजरी इज यूज्ड इन अबाउंड. अँड कवी ते जे चित्र रीडर्सच्या डोळ्यासमोर आणण्यास यशस्वी झालेला आहे 100%. तो जो मनुष्य आपल्याला दिसतो, एक निस्तेज मनुष्य, आनंद नसलेला मनुष्य, एक वेगळीच ती बॉडी लँग्वेज असलेला मनुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो, हे आपण बघितलं. पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे स्पेशल फीचर्स. द पोएट हॅज यूज द स्पेशल इफेक्ट ऑफ इमेजेस. खूप छान अशा इमेजेस वापरलेल्या आहेत आणि त्या इमेजेसचा वापर करण्याचं कारण काय होतं, तो इफेक्ट द्यायचा होता ना कवीला. स्पेशली तो व्यक्ती, त्याचं ते चित्रण करताना विशिष्ट टेक्निक वापरावी लागणार होती. त्या टेक्निकसाठी त्यांनी ज्या इमेजेस वापरलेल्या आहेत त्या अत्यंत अद्भुत आहेत. कशासाठी? टू डिस्क्राईब द लोनलीनेस. आपण बघतो प्रत्येक ओळ, प्रत्येक रंग, येणारा प्रत्येक शब्द आपल्याला एक तर त्याचं वय दाखवतो आहे किंवा त्याचा एकटेपणा दाखवतो आहे. द इमेज ऑफ लोकल ट्रेनमध्ये आपण बघितलं खूप गर्दी आहे तरी तो तिथे एकटाच आहे. लेट इव्हिनिंग म्हणजे ते म्हातारपण, एलो म्हातारपण. त्यानंतर अनसीन आईज, तोच मोनोटोनसपणा, रुटीन, त्यात काही चेंज नाही. त्याच्यामुळे काय येतं आहे काय जातं आहे, कोणतं स्टेशन येतं आहे तिकडे लक्ष द्यायची गरज नाही. डीम्ड आईज, पुन्हा वयाचा संदर्भ, नजर कमी होत चाललेली आहे, त्यातल्या त्यात अंधार. द इमेज फॉर फादर्स गेटिंग डाऊन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. ही आपण जी इमेज बघितली होती की एका ओळीत, एका लाईनमधील एखादा शब्द जावा तसे त्याचे वडील रेल्वेमधून उतरले. ही एक छान इमेज आहे. मी इथे रायटिंगमध्ये घेतलेली नाही आहे, तुम्हाला वाटलं तर ती तुम्ही लिहू शकतात. आता पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे सिग्निफिकन्स ऑफ द पोएम, किंवा आपण असं म्हणूया काही मेसेज पण कवितेमध्ये आहे का, तर आपण एखादा मेसेज शोधू शकतो निश्चितच. सिग्निफिकन्स आपण बघितलं कवितेचं की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी इमेजेस वापरलेल्या आहेत. द पोएम इज सिग्निफिकंट इन मेनी वेज ॲज इट डिपिक्ट्स द पॅथेटिक पिक्चर ऑफ लोनली मॅन.
पॅथेटिक म्हणजे काय, अत्यंत दुःखद चित्रण आहे त्या एकट्या माणसाचं. कोणता मनुष्य, जो मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतो. थोडक्यात काय तर ही कविता पॉईंट करते कुठंतरी. काय पॉईंट आहे, इट पॉईंट टुवर्ड्स द बिहेवियर ऑफ फॅमिली मेंबर्स. ते जे बिहेवियर आहे ना फॅमिली मेंबर्सचं, त्याच्याकडे पॉईंट आऊट करतं की कसं पद्धतीने लक्ष दिलं जात नाही, आणि इनडायरेक्टली काय एक्सपेक्टेशन्स आहेत की ते बिहेवियर इम्प्रूव्ह झालं पाहिजे. आणि हा जो म्हातारा व्यक्ती आहे, वयोवृद्ध व्यक्ती, जो दिवसभर काम करतो आहे परिवारासाठी, त्याच्या कामाचं कुठेतरी ॲप्रिसिएशन झालं पाहिजे, निदान त्याच्या बेसिक गरजांची तरी पूर्तता आपण केली पाहिजे, असा हा पॉईंट आहे. शेवटचा जो मुद्दा असतो कॉन्क्ल्युजन किंवा ओपिनियन. वी कॅन कॉन्क्ल्यूड दॅट दिस पोएम इज अँड ऑटोबायोग्राफिकल इन नेचर. हो, कुठेतरी कवीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे, कारण कवी जे चित्रण करतो ज्या व्यक्तीचं, तो व्यक्ती कोण आहे तर कवीचे वडील आहेत. द पोएम ड्रॉज अ पिक्चर ऑफ द पोएट्स फादर. ते जे चित्र आहे, कोणतं फादर, एकदम पॅथेटिक इमेज ऑफ फादर अशी ती त्या ठिकाणी पिक्चराईज केलेली आहे, छानपैकी ते रंगवलेलं आहे. ही स्पीक्स अबाउट द लोनलीनेस दॅट इज फादर गोज थ्रू इन हिज एव्हरीडे लाईफ. रोजच्या रोज जीवनात जे एकटेपणा घालवला जातो आहे, एकटेपणाचा जो अनुभव येतो आहे कवीच्या वडिलांना, त्या एकटेपणाचा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि अपेक्षा काय केलेली, इनडायरेक्टली, प्रत्यक्ष तर नाही पण इनडायरेक्टली आपल्याला वाटतं कविता वाचून की नाही, असं बिहेवियर आपण नाही केलं पाहिजे. आणि थोडक्यात काय तर कविता यशस्वी झालेली आहे. कवीला जे चित्रण, ज्या पद्धतीने ते चित्र रंगवायचं होतं ते रंगवण्यात कवी यशस्वी ठरलेला आहे. आणि कुठेतरी आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल जर सहानुभूती निर्माण होत असेल तर निश्चितच रीडर्स, अशा प्रकारे वागणारे रीडर्स आईवडिलांसोबत आपलं जे वागणं आहे त्यात थोडी इम्प्रूव्हमेंट होईल नक्कीच, आणि निदान बेसिक गरजांसाठी तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न होईल, आणि हळूहळू त्यातून जर अधिक चांगलंच बिहेवियर झालं तर उत्तम. ठीक आहे, पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला, शेअर करत चला प्लीज, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या. ठीक आहे, धन्यवाद.